एवरीवन मार्क योर प्रेझेंटी. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करायचे. ओके डन. प्रेझेंटी मार्क केली आहे सगळ्यांनी. सो वी विल स्टार्ट विथ फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम विराट, ईशा and Sanskar. Please do pay attention. And Siya. Okay. Okay, first let me check with the syllabus. First standard 1 to 8 lessons are there, right? Virat, Isha. Yes. Yes. Am I audible? Am I audible? Yes, teacher. Okay. I'm facing some network issue. अगर बीच में आवाज है तो please let me know. My Wi-Fi is not working. Okay. I'm facing some network issue. So tell me in the first picture. पहिल्या चित्रात मुले काय करीत आहेत?
पहिल्या चित्रातील मुले काय करीत आहेत? हँड राईज करा. स्क्रीन नाही स्क्रीन नहीं दिख रहा है. ओके. स्क्रीन Now, नहीं दिख रहा. अभी दिख रही है ईशा? नो. Mm, नो Give me टीचर. some time, huh? Just give me 3 to 4 minutes. Okay, am I audible now? Everyone? यस टीचर. यस टीचर. और अभी स्क्रीन दिख रही है सबको? यस. यस टीचर. टीचर. Okay. यस टीचर. Okay. So I was asking के या चित्रातील मुलं काय करत आहेत? पहिल्या चित्रातील मुले काय करत आहेत? हँड रेस करून सांगा मला. ईशा बोलो. ईशा सांग या चित्रातील मुले काय करीत आहेत? वो लोग भाग रहे हैं. मराठीत काय सांगितलं मी? भागने को क्या बोलना है मराठी में? या चित्रातील मुले बोलो मेरे पीछे. या चित्रातील मुले पळत आहेत. ओके. विराट सेकंड पिक्चर. टीचर कोणती सूचना देत आहेत? हेलो बोलो. कोणती सूचना देत आहेत टीचर? थांबा. येस. संस्कार. तिसऱ्या चित्रात मुले काय करीत आहेत? टाळ्या वाजवत आहेत. सिया चौथ्या चित्रात कोण हसत आहेत? मुले हसत आहेत. वेरी गुड. ओके. सो ये सारे क्वेश्चन आंसर आपको अपनी बुक में लिखने हैं. बिफोर दैट वेट. मम्मी माईक बंद करा. कोणाचा माईक चालू आहे? इथे बघा चित्र आणि शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. आता जोड्यापैकी पहिल्यांदा मला इथे सांगा, पहिल्या चित्रात कसली क्रिया चालू आहे? तुमच्या पेज नंबर 12 वर आहे, 12 वर.
पहिल्या चित्रात कोणती क्रिया चालू आहे? सिया सांग. धावत आहेत. त्याला काय वापरला इथे शब्द? धावणे नाही वापरला. काय वापरलाय? त्या बॉक्स मध्ये वाच. पळा. पल्ला. येस. विराट. विराट दुसरं चित्र. ताली वाजव. टाळी वाजवा. येस. संस्कार. टाळी वाजवाच्या खाली तिसरं चित्र. बसा. ईशा. ईशा राईट हँड साइड ला पहिलं चित्र. थांबा. थांबा. सिया त्याच्या खाली, थांबाच्या खाली हसणे. हसा. संस्कार त्या खाली संस्कार नाचा. ओके. मग आता जोड्या लावता येतील. या जोड्या लावा आणि या प्रश्नांची उत्तरे लिहा. ओके. स्टँडर्ड फर्स्ट इंग्लिश मीडियम. समझा है सबको क्या करना है? सगळ्यांना समजलंय काय करायचं आहे? ओके. सेकंड स्टँडर्ड. येस. यस बेटा. ड्रॉ किया वो भी हमको ड्रॉ करना है. नहीं ड्रॉ वो नहीं करना है. वो सिर्फ आपके बुक में कीजिए. एंड जो लिखना है ना क्वेश्चन आंसर्स, वो अपने नोटबुक में लिखिए. ओके. Yes. Second standard English medium will pay attention now. मराठी मीडियमचं घेतलं जाईल. वेट. टीचर मी मम्मीला सांगितलंय टीचरांना मेसेज पाठवायला. ओके. येस. आपण फळांचा राजा ही कविता पाहिली होती. आज आपण 1 2 3 4 असे. येस. आणि मी तो हसत करत आमचा अभ्यास पाठवलाय तो तुम्हाला भेटला नाही. सांगेन मग मम्मीला की आता परत कधी टाइम भेटला तर मग करते मेसेज पाठ. ओके. चला आता तुम्हाला गोष्टी मला मोजून दाखवायच्या आहेत. हा इथे फळे आहेत ती मोजायची आहेत आपण. तर त्याआधी 1 ते 10 अंक मराठीमध्ये बोलून दाखवा मला. 1 to 10 तर तुम्हाला इंग्लिश मध्ये येतच ना. आता मराठीमध्ये 1 ते 10 अंक बोलून दाखवायचे आहेत. सेकंड स्टँडर्ड वाल्यांनी हँड रेस करा. चला. येस मनवा बोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. त्यानंतर अजून कोण आहे सेकंड स्टँडर्ड? हँड रेस करायला सांगितलं मी सेकंड स्टँडर्ड. येस ममता बोल तू 1 ते 10 अंक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ममता मी 1 ते 10 अंक बोलायला सांगितले. आपला मराठीचा क्लास चालू आहे ना. येस टीचर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. येस. आराध्या. आराध्या सेकंड स्टँडर्ड. सेकंड स्टँडर्ड आराध्या. आराध्या आवाज येतोय का मला? येस टीचर. आराध्या सेकंड स्टँडर्ड.
ओके. सो आता तुम्ही मला ही फळं मोजून दाखवायची आहेत. ओके. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट मनवा, आराध्या आणि ममता. इथे या फळं दिलेली आहेत, दिसतात तुम्हाला, आणि त्याच्या खाली वरील चौकोनातील फळे मोजा आणि संख्या लिहा असा प्रश्न आहे. तर त्यापैकी पपई एक आहे, तो आपल्याला मोजून दाखवलेला आहे. आता मी तुमचं नाव घेणार, तुम्हाला फळाचं नाव सांगणार, तुम्ही मला बॉक्स मध्ये किती फळं आहेत ते मोजून सांगायचं आहे. ओके, लेट्स स्टार्ट. मनवा. मनवा कलिंगडे. 1 2 मराठी. 1 2 2. ममता केळी. ममता केळी किती आहेत? 3. आराध्या. आराध्या आवाज येतोय का आता? आराध्या सेकंड स्टँडर्ड. आराध्या कडू. ओके. त्यानंतर मनवा चिक्कू. आवाज येतोय माझा सगळ्यांना? 1 2 3 4 5 आणि 6. पुन्हा एकदा मोज. 1 चिक्कू. हा चिक्कू. 1 2 3 4 5 6 7. परत पहिल्या रो मध्ये किती आहे बघ? 1 आहे. दुसऱ्यामध्ये नाहीये. तिसऱ्यामध्ये 2 आहेत. 3 झाले. चौथ्यामध्ये 1 आहे. 4 झालं. पाचव्यामध्ये किती आहेत? 2 आहेत. 7 झाले. 8 झाले आहेत. तुझा? 8 आहे. गुड. ममता. ममता सफरचंद किती आहेत? 4 परत एकदा बघ. 5 मराठी सांगायचं आहे रे. 5 आहेत. 5. 5 मनवा अननस. 1 2 3 पुन्हा बघ. 1 2 3 4. ममता पेरू. 6 येस. मनवा आंबे. 1 2 3 4 5 6 7. 7. ओके. आता समजलंय? येस. आता 1 ते 10 अंक मराठीतून अंक आणि अक्षरात लिहायचे आहेत. सेकंड स्टँडर्ड. मनवा आणि ममता 1 ते 10 अंक आणि अक्षरातून लिहायचे आहेत. माझी बुक नाही आहे. टीचर मी पण. हो, अंक लिहायचे आहेत. अंक सगळ्यांनाच असतात. माझ्याकडे नाहीये. कुठलीच वही नाहीये का तुमच्याकडे? नो. वाय? मी गावाला आहे ना, आणि माझी जो बुक आहे ती मी स्कूलला जायची म्हणून ती तिकडे ठेवले ना माझ्या घरी. आई तिकडून जायची, त्यामुळे मी विसरली ती आणायची राहिली म्हणून. ओके. स्क्रीनशॉट घेऊ? स्क्रीनशॉट नाही घ्यायचा ममता, फक्त 1 ते 10 अंक लिहायचे आहेत. हे येतात ना तुम्हाला? घे. चल घे. मला तुझ्या बुक मधून पण शिकवायचं आहे. हे 10 अंक झाले की मला सांग. घेतला?
टीचर मला नो येस घेतला ओके. फर्स्ट स्टँडर्ड मराठी मीडियम, फर्स्ट स्टँडर्ड मराठी मीडियम, रेज युअर हँड्स. आराध्या आहे आणि देवांश. ओके. ओके. तर ममता, सॉरी, आराध्या आणि देवांश. ओके. आज आपण छोटेसे बहीण भाऊ ही कविता शिकणार आहोत. ओके. येते का कुणाला ही कविता, माहिती आहे का? देवांश, आराध्यापैकी कोणाला छोटेसे बहीण भाऊ ही कविता माहिती आहे का? टीचर मला माहिती आहे. ओके. तू बोलून दाखवशील का? येते तुला? येते. हा, दाखव बोलून. उद्याने मोठाले होतो. उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. ओसार जागा उठलेला सुंदर वाका शेतांना मलांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ. मुखला बजावू, मुखला गल्यान गाऊ. निर्मल मनाने आनंद ओलांडणे. नंद देऊ आणि घेऊ. तिघांना एकत्र लावू. नवीन जीवन पाहू. अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे अनेक एकत्र होऊ. ओके. बघा, ही छोटेसे बहीण भाऊ ही कविता आहे. त्यामध्ये तुमच्यासारखेच दोन लहान मुलं आहेत, एक बहीण आणि तिचा भाऊ आहे. ते काय म्हणत आहेत की आम्ही आज छोटे आहोत, पण नंतर पुढे आम्ही मोठे होऊ आणि उद्याचं जे जग असणार आहे त्याला नवीन आकार देऊ. नवीन आकार देऊ म्हणजे आम्ही मोठे झाल्यावर आम्ही त्यामध्ये खूप बदल घडवून आणू. जिथे ओसाड उजाड जागा आहेत, अशाच मोकळ्या पडलेल्या आहेत, तिथे आम्ही सुंदर सुंदर बागा लावू. शेत, मळे, फुले, फळे सगळ्यांना नवीन बहार देऊ. म्हणजे आम्ही अशा गोष्टी शिकू ज्याच्याने हे सगळं उत्पन्न खूप जास्त येईल. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, म्हणजे आम्ही खूप उंच भरारी घेऊ आणि आमच्या मनाला आनंद वाटेल असं आम्ही गाऊ. आणि आनंद या सगळ्या कृतीतून आम्ही स्वतःसाठी आनंद तर मिळवूच, पण लोकांना सुद्धा आम्ही आनंद देऊ. प्रेमाने आम्ही सगळे एकत्र राहू. जे नवीन जग येणार आहे त्याकडे खूप उत्सुकतेने पाहू. अनेक देशांचे, भाषांचे आणि वेशांचे लोक आपल्या पूर्ण पृथ्वीवर राहतात. ते आम्ही सगळे एकत्र येऊन संपूर्ण जगासाठी कार्य करू, असे हे छोटेसे बहीण भाऊ म्हणत आहे. ओके.
आराध्या कविता पाठ करायची आहे. देवांश तू पण कविता नीट पाठ Yes, teacher. करायची आहे. हा. व्हेरी गुड. ओके, आता बघूया आपण मराठीचा अजून काय पार्ट आहे. नाहीतर आपण काल तुमच्या EVS च्या पार्ट साठी घेतला. शाळेमध्ये पहिलंच पुस्तक शिकवायला घेतलंय की कोणत्या पण पार्ट मधून शिकवतात? आराध्या, देवांश, पार्ट 1 मधूनच शिकवतात की भाग 1 मधूनच शिकवतात की कोणत्या पण भागातून शिकवतात? 1 मध्ये टीचर. 1 मधून शिकवतात ना. आणि गणित वेगळा घेतला जातो ना. गणित जो आपण घेतो पुस्तक रेग्युलर तेच वापरलं जातं ना गणितासाठी. ओके. ओके, अवयव, ज्ञानेंद्रिय हे तर आपण सगळं शिकलो. ग्रीटिंग्स, अभिवादन पण मी तुम्हाला शिकवलंय. सी तुम्ही पाहू शकता वेगळं आहे. तुमच्या पुस्तकाच्या पानांवर ते वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. पण आता जसं शिकवलं तेच सगळं तुम्हाला आहे. हे सगळं दिलं होतं अगोदर पण आपण शिकलोय आणि तेच सगळं इथे दाखवलेलं आहे. ओके, पुस्तकात प्रेझेंट करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. बाकी सगळं सेम आहे अभ्यासक्रम. ममता कंप्लीट. ओके, ओके, इथे पिक्चर टॉक म्हणून आहे बघा तुमच्या पान क्रमांक 18 वर. पिक्चर टॉक म्हणजे चित्र बघून गप्पा मारायच्या आहेत. ओके, तर मला वाचून दाखवा तुम्ही हे. चल आराध्या, वाच तू. पहिल्या चित्रात काय दिलंय ते वाचून दाखव. ते काय बोलत आहेत? अजित बागेत आहे. आई आई. पहिला तो मुलगा विचारतोय ना काहीतरी. हा, मग ते वाच अगोदर. आई आई. मी खेळायला चाललो. जाऊ का? खेळायला जाऊ का? हा, मग आई काय म्हणते मग? बाळा, बोल माझ्या मागे आराध्या. आई काय म्हणते? बाळा, मला आजी बागेत आहे. आजी बागेत आहे. आधी तिला मदत कर. आणि तिला मदत कर. आधी तिला मदत कर. आणि तिला मदत. मग खेळायला जा. तिला मदत कर. मग खेळायला जा. मग खेळायला जा. ओके, देवांश, देवांश दुसऱ्या चित्रातलं वाच. आजी म्हटलं काय मदत करू? झाडण ते बंद कर. नीट वाचून दाखवायचंय मला. चिंटू झाडांना पाणी घाल. चिंटू झाडांना पाणी घाल. येस. आराध्या तिसऱ्या चित्रातलं वाच. अरे चिंटू चल खेळायला. चल ना खेळायला. चल ना खेळायला चिंटू. ओके, मग तो काय म्हणतो चिंटू? झाडांना पाणी घालतो. झाडांना पाणी घालतो. मग खेळायला येतो. मग खेळायला येतो. ओके, देवांश तू वाच पुढच्या चित्रातलं. देवांश. अरे चिंटू. अरे चिंटू पण आला.
आणि चिंटू पण आला. आता आणखी मजा येईल खेळायला. आता आणखी मजा येईल खेळायला. सगळे मिळून खेळूया. सगळे मिळून खेळूया. ओके. माईक बंद कर. ओके. काल आपण माय फॅमिली पाहिलं होतं. यामध्ये बिग फॅमिली मध्ये जेवढी नावं आहेत, आई, मदर, बाबा, फादर, आजोबा, ग्रँडफादर, आजी, ग्रँडमदर, हे सगळी नावं मराठी आणि इंग्लिश मधून तुमच्या बुक मध्ये लिहायची आहेत. ओके. हे आहे तुमच्या पार्ट 1 मधल्या पेज नंबर 13 वर, 13 वर. आराध्या, देवांश, समजलंय काय करायचंय? येस मॅडम. येस टीचर. ओके. काढा, लिहा. टीचर सेकंड स्टँडर्डचं कधी सुरू होईल? आता मगाशी मी सेकंड स्टँडर्डचं शिकवलं ना. 1 ते 10 अंक कोणाचे होतं ते. आता मी सेकंड स्टँडर्ड मराठी मीडियमचे घेणार आहे. तू एकदा चेक कर मनवा की हे तुझं बुक आहे का. हो, हे माझं इंग्लिशचं आहे. मराठीचं बुक ओपन केलंय मी. नाही, असं नाहीये. ममता, तुला जसं आता टीचर. फर्स्ट स्टँडर्डला आलंय ते आहे की हेच आहे ना तुझं बुक? येस टीचर. आपण जे सुरू मी केलेलं मम्मीला तेच आहे. मेसेज पाठवते आणि मला सांगते, मम्मीला सांगते की टीचरांना मेसेज पाठवतो. ओके. टीचर पान नंबर सगळे लिहायचे. पान नंबर सगळे लिहायचे. 13 वर काय दिलंय? पान नंबर 13 वर तुम्हाला बिग फॅमिली दिले ना, मोठं कुटुंब, त्याच्यातली सगळी नावे लिहा. समजलं? ओके टीचर. ओके. येस. ओके. सेकंड स्टँडर्ड मराठी मीडियम लक्ष द्यायचं आहे. सेकंड स्टँडर्ड मराठी मीडियम आपण एक नवीन धडा सुरू करतोय, चतुर हिराबाई. ओके. सेकंड स्टँडर्ड मराठी मीडियम, प्लीज डू पे अटेन्शन. आराध्या सेकंड स्टँडर्ड. आराध्या कडू, आवाज येतोय का आराध्या माझा तुला? येस टीचर. ओके. मग अशी तुझा नेटवर्कचा काही इश्यू असेल. 1 ते 10 अंक लिहायला सांगितलेत मी. आणि फळे मोजूया आहे ना, फळे मोजूया. ती फळे, पपई किती, आंबे किती, चिक्कू किती, हे नावं लिहून त्याच्या पुढे चौकोन कर आणि त्यामध्ये मोजून लिही. ओके आराध्या, समजलं? येस आराध्या सेकंड स्टँडर्ड, हॅव यू अंडरस्टूड काय सांगितलं मी आता? ओके. ममता आवाज येतोय माझा? टीचर. ओके. लक्ष द्यायचं आहे इथे. पहाट झाली, माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले, 2 बैलांपैकी एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. आपल्याला चित्रावरून दिसतंय की माणिक हा एक शेतकरी असावा आणि त्यांच्या घराबाहेर त्याच्या बैलांची जोडी बांधलेली होती. पण जेव्हा ते सकाळी उठले, त्यांनी सगळीकडे शोधलं, पण त्यांना त्यांचा एकच बैल दिसला आणि त्यांचा दुसरा बैल चोरीला गेला होता. माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले. अचानक हिराबाई ओरडली, अहो हा पहा आपला बैल, चोर सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे. दोघे भांडू लागली. आता त्यांच्याकडे त्यांच्या गावात बैल बाजार भरायचा. मग ते बैल शोधण्यासाठी तिथे गेले
आणि त्यांचा बैल दिसताच हिराबाई म्हणजे माणिकची बायको ओरडली की अहो चोर सापडला. आणि चोर घाबरला देखील आवाज ऐकून. पण तसे न दाखवता तो काय म्हणाला त्या उलट की हा बैल माझा आहे आणि भांडण चालू झालं. हिराबाई चतुर होती. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. बरोबर सांगितले तर बैल तुझा. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. मग हिराबाई हुशार होती. बैल तिचा असल्यामुळे ती काय म्हणाली चोराला की बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. त्यावर तो चोर काय म्हणाला अगोदर उजवा डोळा अधू आहे नंतर काय म्हणाला डावा डोळा अधू आहे. हिराबाईने हात बाजूला केला तर बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले आणि चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी आले. मग ती किती चतुर होती बघा. तिने काय केलं, तिने ओळखलं की ह्यानेच आपला बैल चोरला आहे. मग चोराला आता चोर ऐकायला तयार नव्हता पण मग आपला बैल मिळवायचा कसा यासाठी तिने एक चतुराई केली. आणि तिने त्याला विचारलं की बैलाचा कोणता डोळा अधू आहे. चोर काय म्हणाला पहिल्यांदा म्हणाला डावा नंतर म्हणाला उजवा. पण जेव्हा तिने डोळ्यांवरनं हात काढला तेव्हा असं दिसून आलं की बैलाचा कोणताही डोळा अधू नव्हता. जर तो बैल त्या चोराचा असता तर त्याला माहित असतं की माझ्या बैलाचे डोळे चांगले आहेत. पण तो त्याने चोरून नेलेला होता त्यामुळे त्याला त्या बैलाबद्दल काहीच माहिती नव्हती. आणि मग पोलीस येऊन चोराला पकडून घेऊन गेले. ओके, धडा समजलाय ममता? ममता धडा समजलाय का तुला? यस टीचर. ओके, मला हे शब्द वाचून दाखव. ओके, वेट. हे जे ग्रीन कलर मध्ये चौकटीत दिलंय ना ते वाचून दाखव मला. औसा इथे तुम्ही काय लिहायचे? गावे एक मिनिट हा. कोणी विचारलं आता? आराध्या, कोणी विचारलं काय लिहायला सांगितलंय? ओके, आराध्या 1 ते 10 अंक लिहायला सांगितलेत मी अक्षरात. आणि फळे मोजूया. त्या पानावरची ती फळे मोजून फळांची नावं आणि चौकटीत ते अंक लिहायचे आहेत. समजलं आता आराध्या? आमचा ओके, ममता तू वाच. आहे. दौलतवाडा आहे. दौलतवाडा आहे. मध चौक आहे. चौक, मधोमध चौक आहे. तिथे हौद आहे. हौदात कारंजी आहे. कारंजे आहे. चौफर फूल सॉरी हा वाच. चौफेर फुलझाडे आहेत. बाहेर बैलाचा मोठा आहे. गोठा आहे. आजोबा बैलांना वैरण टाकतात. बैल औत
ओढणार, ओढतात. ओढतात. ओके, हा पॅरेग्राफ तुझ्या वहीत लिहून काढायचा आहे. ओके, पान क्रमांक 13 वर आहे. फर्स्ट स्टँडर्ड रायटिंग डन. इंग्लिश मीडियम. Yes, teacher. Yes, teacher. संस्कार, ईशा, विराट, सिया. ओके, we will continue with the next. Teacher complete. ओके, फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. ऐकूया, करूया. ओके, चित्रे पहा, वाचा, सांगा आणि तशी कृती करा. हे आपण केलेलं आहे तुमच्या इंग्लिशच्या लेक्चरला. येस, आठवते सगळ्यांना? लाफ, स्टँड अप, रीड, राईट. येस, तसं आता मराठीमध्ये करायचं आहे आपण. तर पहिल्या चित्रात ती मुलगी काय करत आहे, ईशा? हसा. येस. दुसऱ्या चित्रातली मुलगी काय करत आहे, विराट? उभे राहा. उभे राहा. तिसऱ्या चित्रात काय सांगितलं आहे, संस्कार? वाचा. वाचा. चौथ्या आता सेकंड रो मध्ये पहिल्या चित्रात काय सांगितलंय, सिया? कुठली क्रिया आहे? येस. वरील चौकोनी फळे चित्र पण काढायचे. नाही, नावं लिहायचे फक्त. नेक्स्ट, ईशा, दुसऱ्या चित्रामध्ये काय सांगितलंय, कुठली क्रिया आहे? बसा. येस. विराट, तिसऱ्या चित्रामध्ये कुठली क्रिया आहे? विराट, तू सांग, तिसऱ्या चित्रामध्ये कुठली क्रिया आहे इथे? लिहा. येस. सिया, पहिल्या चित्रामध्ये कोणती क्रिया करत आहे मुलगी? कुठली क्रिया आहे? खाते. खा. येस. ईशा, सेकंड चित्रात कुठली क्रिया करत आहे ती मुलगी? फळा. फळा. संस्कार, तिसऱ्या चित्रामध्ये उड्या मार. उड्या मारा. ओके, बघा. हसा, लाफ, मतलब हसना. उभे रहा, स्टैंड अप, खड़े होना. वाचा, रीड, पढ़ना. रडा, क्राई, रोना. बसा, सिट, बैठना. लिहा, राइट, लिखना. खा, ईट, खाना. पळा, रन, भागना. उड्या मारा, हॉप. यस, जंप करना, हॉप करना, कूदना. ओके, अंडरस्टूड? क्रिया समजल्या या सगळ्यांना? ओके. आता मला सांगा, हा, आता कोणत्या चित्रात कुठली क्रिया चालू आहे? वाचून पण दाखवायचे आता ऑप्शन्स.
पहिल्यामध्ये बघा ती मुलगी उभी आहे. उभे राहा. उ भ भला एक मात्रा भे, र रला काना रा, ह हला काना हा, उभे राहाला गोल केलेला आहे. सेकंड चित्र पहा, क्रिया सांगा. तिन्ही क्रिया वाचून दाखवा मला आणि कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते सांगा. ओके, चला लेट स्टार्ट. संस्कार, तुझ्यापासून सुरुवात करूया आपण. हा हे सांगितलं. हे कुठला शब्द आहे? खा हा. बसा मला सांग, पहिल्यांदा सांग, ती मुलगी काय करते? कुठली क्रिया आहे ती? खा खाण्याची. बरोबर. आता ऑप्शन वाच. 3 ऑप्शन दिलेत ना आपल्याला बाजूला. मला ते तिने वाच. ते वाच. खा, खारा बसा हसा. येस. मग सांग मला, खा कुठे आहे? कुठल्या नंबरवर खा वाचलं तू? 1 2 3 1. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर सिया, सिया तू बघ, त्यानंतरची क्रिया काय आहे सांग आणि नंतर शब्द वाच. पला क्रिया सांग अगोदर. काय करतोय तो मुलगा? कसली क्रिया आहे ती? काय करते? हा. बसले बसण्याची येस सिया, बसले बसण्याची. आता शब्द वाच. लला काला ओला वाला का वाच वाचा वाचा. हा, बसा. ओके. मग याच्यातला कुठला राईट आहे? कशाला सर्कल करणार तू? 3 नंबरला. व्हेरी गुड. ईशा, हा मुलगा काय करतोय? राईट मराठीत Right. काय बोलायचं रायटिंगला? राईट वाचा लिहा. हाँ हाँ, अभी पढ़ के बताइए वो सारे शब्द. सगळ्या क्रिया वाचून दाखवायच्या आहेत. नाही, ऑफ करा तो स्पीकर. तेव्हा माहिती. यस ईशा, पढ़िए. ईशा, कैन यू हियर मी? भलकर बाजा बाजा वाचा. वाचा. वाचा 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 मतलब पढ़ना. हाँ, अभी सेकंड पढ़िए. खा खा लिहा यस. बसा बसा येस. मग कोणती क्रिया योग्य आहे? काय करतोय तो मुलगा? कशाला सर्कल करणार? लिहा लिहा व्हेरी गुड. सिक्रेट विराट है, विराट. ओके विराट, ये वाला पढ़िए बेटा. पहले बताइए कौन सी क्रिया हो रही है यहाँ पे? कुठली क्रिया चालू आहे विराट इथे? क्या कर रही है? पला. पला ओके, तो रीड करिए अभी सारे ऑप्शन रीड करिए. ला पला हम्म. उ र ला या या उड्या. या माला येस. उबे रहा रहा तो कौन सा राइट है इसमें से? 1 2 3. पला व्हेरी गुड. फर्स्ट वाला राईट. ओके. मग हा अभ्यास चौथा, आपला 5वा धडा पण संपलाय. क्रिया वाचा, पाठ करा आणि हा अभ्यास तुमच्या वर्कबुक मध्ये सोडवा. ओके ओके, अंडरस्टूड? फर्स्ट स्टँडर्ड. यस टीचर फर्स्ट स्टँडर्ड मराठी मीडियम तुम्हाला सांगितलेलं लिहून झालंय? आराध्या आणि देवांश फर्स्ट स्टँडर्ड लिहून झालंय का सांगितलेलं? यस टीचर
टीचर ओके मनवा, इट्स फाईन. ओके, चला मग आज आपण इथेच थांबूया. नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय. बाय टीचर. टीचर. बाय बाय, वेलकम.